ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा सायलीला भेटायला आल्यामुळे सायली खूप जास्त खुश असते. कल्पना सांगत असते की बघितलंस का आज आपल्याकडे कोण आला आहे. त्यावर आता सायली लगेच प्रतिमा आत्याला जाऊन मिठी मारते आणि आई तू कधी आलीस, बाबांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे. हो हो बाबांशी बोलणं झालं आहे, बाबाही तुला तिकडे मिस करतात असं प्रतिमा सांगते. तेच आता सायली आल्या आल्या प्रतिमा आत्यालाच म्हणजे तिच्या आईला भेटते, मिठी वगैरे मारते आणि मग आता दोघीही जणी बसलेल्या असतात. तेच प्रतिमा सांगत असते की मी देवळात गेले होते, मग म्हटलं येता येता तुम्हा दोघांनाही प्रसाद द्यावा म्हणून मी आले होते. मग आज अचानक देवळात का गेली होतीस असं कल्पना प्रतिमात्यांना विचारते. तेव्हा प्रतिमात्या सांगतात की ते काही आहे ना, मला असं वाटत होतं की सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं, माझ्या मुलीच्या आयुष्यात आता कोणतंही संकट यायला नको म्हणूनच देवळात जाऊन आले आणि देवाकडे साकडंच घातलं आहे. आणि तेव्हाच ना आता कल्पना त्यासोबत सायली प्रतिमात्या या तिघीही जणी ज्या आहेत त्या आता घरातल्या देवासमोर उभं राहून पाया वगैरे पडत असतात. तेच आता प्रतिमाने येताना ओटीचं सामान वगैरे आणलेलं असतं, म्हणजेच ना जी देवीची ओटी असते ना तीच आता ह्या दोघींच्या पदरामध्ये घालते ती. आणि मग तेव्हाच ना गजरेसुद्धा आणलेले असतात सायलीचे स्पेशली गजरे आणले असल्यामुळे आता त्या तिघींना म्हणजे तिघीही त्या गजरे माळतात. आणि मग आता जसे सायलीचे गजरे आणले जातात ना तसं आता इकडे या अर्जुनला शिंका चालू होतात. मग आता इकडे कल्पना आणि प्रतिमात्यांच्या लक्षात येतं, अरेच्छा हे तर सायलीचे गजरे आहेत म्हणूनच आता त्रास व्हायला लागलेला आहे, आपण पण कसे विसरलो. मग आता तिघी जणी लाईनीत उभे असतात आणि मग तिघींचेही फोटो अर्जुनला काढायला सांगितले जातात. प्रतिमा आत्या, सायली आणि अर्जुन हे आता लाईनीमध्ये उभे राहतात आणि मग जे ते लाईनीत उभे राहतात ना तेव्हा मात्र आता फोटो वगैरे अर्जुन काढत असतो. जसा अर्जुन आता फोटो वगैरे काढत असतो ना तेव्हा तर आता सायली तर त्याच्याकडे एकटक बघतच असते. आता सायलीलाही शिंका आता येऊ लागलेल्या असतात जसे आता अर्जुनला येत असतात. अर्जुन आणि सायली हे दोघंही जण आता शिंकत असतात. तेच इकडे सायली म्हणत असते की मी ओके आहे, नका काळजी करू माझी. मग तेव्हाच ना इकडे अर्जुनच्याही शिंका चालू असतात आणि सायलीलाही शिंका होतात. सायलीला अचानक शिंका का येत आहेत काहीच कळत नसतं. मग आता धुळीची वगैरे ॲलर्जी वगैरे झाली का असं देखील आता ह्यांचं हे चालू असतं. पण इकडे कुठेही धुळे वगैरे नसते, मग सायलीला हा त्रास होतोय तरी कशाला, हाही मोठा प्रश्न आता सगळ्यांनाच पडतो. इकडे आता सगळीजणं बघत असतात की काय झालं आहे. सायली म्हणते की मलाही कळत नाही आहे की मला काय होतंय, ते खूपच जास्त त्रास व्हायला लागलेला आहे. मग तेव्हाच ना पटकन कल्पना किचनमध्ये जाऊन पाणी वगैरे घेऊन येते जेणेकरून सायलीला कसलाही त्रास व्हायला नको म्हणून. अर्जुनला मात्र आता या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येतं. अर्जुन विचार करतो की काय झालं असेल बायकोला, एवढा कसा काय हिला त्रास होतोय असाही विचार ना आता तो करत असतो. सायलीच्या शिंका एकावर एक सुरूच असतात, शिंका काही झाल्या तरी थांबत नसतात आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त धक्का ना इथे असणाऱ्या या अर्जुनला बसतो. अर्जुनने लगेच ना अश्विनला कॉल केला असतो आणि अश्विनला ही घडलेली हकीकत सांगितलेली असते. त्यामुळे अश्विनही आता अर्जुनला सांगत असतो की एक काम कर, सायलीला ॲलर्जी झाली असेल बहुतेक आहे ना, तुम्ही तिला ना वाफ द्या, तिला ना जर स्टीम दिली ना तर तिला बरं वाटेल. मग आता कल्पनाला ह्या सगळ्या गोष्टी लगेच ऐकू येतात. कल्पना आता विमलला सांगत असते की चल स्टीमची तयारी कर, कारण आपल्याला सायलीच्या शिंका ह्या थांबवायला हव्यात, कारण शिंकून शिंकून जास्त करून पोटावर ताण पडतो. आणि इकडे सायली जी आहे खूप जोरजोरात शिंकत असते, तिला पाणी देऊनही काही झालं तरी शिंका काही थांबत नसतात. आणि ह्या कोणालाच कळत नसतं की सायलीला शिंका तरी होत आहेत कशावर ना, कारण इकडे तर जो अर्जुन आहे तो शिंकतोय ती गोष्ट वेगळी आहे, कारण अर्जुनला त्या फुलांची ॲलर्जी आहे. पण ह्यांना काय झालं आहे, पण या तिघी जणींना या डोक्यावरचा जो गजरा माळला आहे ना तो काही काढत नसतात. त्यामुळे आता हे प्रकरण जरा जास्तच वाढत चाललेलं असतं. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीला वाफ वगैरे सुद्धा दिली जाते. सायली आता जेव्हा वाफ घेत असते ना तेव्हा मात्र आता सायलीला कसं कसं जे आहे ना ते थांबवलं जात असतं. पण तरीसुद्धा सायली काही झालं तरीसुद्धा तिचं जी शिंका आहे ती काही थांबत नसते. मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो करायचं तरी काय. मग आता सायली खूपच जास्त शिंकत असते, अर्जुनला टेन्शन येतं. मग आता इथे असणारी कल्पना म्हणत असते की आता काय करायचं ठरवलं आहे, काही ना काही तर आपल्याला करावं तर लागणार आहे. मग त्यासाठी काय करायचं, अरे काम कर, आपण वाफ दिली तरीसुद्धा अर्जुन काहीसुद्धा सायलीवर फरक पडत नाही आहे, त्यापेक्षा ना तू पटकन आहे ना अश्विनला कॉल कर. इकडे आता या प्रियाने औषध पिऊन घेतलेलं असतं आणि त्यामुळेच ना प्रियाला आता त्रास व्हायला सुरुवात होते.
प्रियाच्या पोटात प्रचंड दुखत असतं आणि त्यामुळेच ना ती आता आरडाओरडा करत असते. जसं आता प्रिया जोरजोरात आरडाओरडा करते ना, तसं आता डॉक्टरांना बोलवलं जातं. मग त्या डॉक्टरांच्या समोर प्रिया आता नाटक करत असते की मला काही झालं तरी चालेल, पण माझ्या बाळाला काही व्हायला नको. त्यावर आता त्या डॉक्टर ज्या आहेत त्या चेक वगैरे करत असतात. तेव्हाच ना तिच्या पोटात दुखायचं प्रमाण इतकं वाढलेलं असतं ना की आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हे असं चालणार नाही, पटकन आपल्याला हिला ॲडमिट करावं लागेल. मग आता डॉक्टरांनी ॲडमिट करायला सांगितलं आहे म्हटल्यावर इकडे तर प्रिया खूप जास्त खुश असते आणि प्रियासोबत जी मॅनेज केलेली हवालदार असते ना, तीसुद्धा आता म्हणत असते की मी पण येऊ का, कारण मला ह्यांच्या गोळ्या वगैरे माहिती आहेत, म्हणजे ह्यांच्याकडे मी विशेष लक्ष देऊ शकते, असंही आता म्हटलं जात असतं. मग तीही आता प्रियासोबत इथून बाहेर पडते, कारण आता जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये ठेवणार असतात तेव्हासुद्धा तिला कैदींच्याच हॉस्पिटलमध्ये ठेवणार असतात आणि यासाठी तयारी तर केलेलीच असते. दुसरीकडे आता सायलीच्या शिंका काही थांबायचं नाव घेत नसतात. मग आता अर्जुन एक काम करतो, अर्जुनना अश्विनला कॉल करून त्याला सांगतो की प्लीज लवकरात लवकर गायनेकला घेऊन ये, कारण अजूनही सायलीच्या शिंका काही थांबत नाही आहेत. मग आता सायलीला एवढं काय झालं असेल हा मोठा प्रश्न या दोघींनाही पडतो, कारण सायली ही शिंकांवर शिंका देतच राहते, तिथे कुठेही तिच्या शिंका थांबत नसतात. मग तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की मॉम येत आहेत डॉक्टर, पण अर्धा तास लागणार आहे. अर्धा तास म्हटल्यावर अजूनच मोठा धक्का इकडे असणाऱ्या कल्पनाला बसतो, कारण त्यांना ना सगळ्यांना ना ही अवस्था जी आहे ना ती बघवत नसते, कारण प्रचंड वेगळीच अवस्था जी आहे ती आता सायलीची झालेली असते. सायली कंटिन्यू शिंकत असते. सायलीचं हे प्रमाण जे आहे ते आता वाढत चाललेलं असतं. मग आता कळत नसतं की काय करावं तेच आता प्रतिमा कल्पना कसं तिला शांत करायचा प्रयत्न करत असतात आणि जेव्हा कसं तिला शांत करत असतात ना, तेव्हा मात्र आता अर्जुनही तिथे येऊन उभा असतो. अर्जुनही जेव्हा तिथे येऊन उभा असतो ना, तेव्हा आता तो म्हणत असतो की सायलीचं प्रमाण जे आहे तेही जरा आता वाढतच चाललंय, आपण ना पटकन मला असं वाटतं ना डॉक्टरांकडे दाखवायला हवं. मग आता डॉक्टरांकडे दाखवलं तर बरं होईल, पण आता तोपर्यंत त्याच्या आधी ना या सगळ्यांना गजरे काढायला मात्र अर्जुन सांगतो. अर्जुनने आता जसं गजरे काढायला सांगितलं जातं ना, तसं आता सगळ्या जणी ज्या आहेत ना ते आता गजरे वगैरे काढून टाकतात. गजरे काढून झाल्यानंतर इकडे आता सायली म्हणत असते की आता मला बरं वाटतंय, तर प्रतिमा आत्यांना हसू येतं. प्रतिमा आत्या बोलतात की बघितलंस का कल्पना, अर्जुनला तर त्या सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का, आपण जसे गजरे घातलेले होते ते काढले तसं आता सायलीची शिंकासुद्धा थांबली. सायलीला इतके दिवस आपण बोलत होतो ॲलर्जी नाही आहे बरोबर, पण सायलीला ॲलर्जी नसली तरी सायलीच्या पोटात अर्जुनचं बाळ आहे, त्यामुळे आता ते बाळाला ॲलर्जी होते हेही आता म्हटलं जातं. म्हणजे हे बाळ ना पक्क बापावर गेलं आहे असंही आता कल्पना आणि प्रतिमा म्हणत असतात. मग आता त्यांचं हे बोलणं सुरू असतं, तेवढ्यातच चैतन्य तिथे येतो आणि चैतन्य आल्यानंतर म्हणत असतो की प्लीज ऐका, माझ्याकडे एक महत्त्वाची न्यूज आहे. मग आता तो सांगतो की प्रियाची जेलमधून सुटका झाली आहे. हे ऐकल्यानंतर घरात सगळ्यांनाच धक्का बसतो. तेच आता दुसरीकडे प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि तिथे असणाऱ्या मग त्या मॅडम ज्या असतात ना जेलर, त्या विचारत असतात की आता किती दिवस हिला इथे असं ठेवायचं आहे, म्हणजे आम्हाला तसं वरतीच कळायला हवं ना त्यासाठी. मग तेव्हाच ना ह्यांना साधारण 2 आठवडेसुद्धा इथं ठेवावं लागेल असंही आता म्हटलं जातं. तेच आता प्रियाला भेटायला ना ती मुलगीसुद्धा आलेली असते, म्हणजे श्वेता. मग आता श्वेताने संपूर्ण माहिती जी आहे ना ती गोळा केलेली असते आश्रमातली. आता ती 2 दिवस त्या आश्रमामध्ये होती ना, मग आता आश्रमामध्ये काय काय घडलं आहे ते सगळं काही तिला ना जाऊन सांगायचं असतं त्या प्रियाला. मग आता तिथे बसून ना ती सगळी इन्फॉर्मेशन प्रियाला देत असते, सुरुवातीपासून आश्रमामध्ये काय काय झालं आहे ना हे सगळं काही. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता ती सांगत असते ना, तेव्हा प्रियासुद्धा ऐकत असते आणि जी मुलगी आहे ना जी काल रात्री फोनवर सारखी बोलत होती त्या मुलीबद्दलच आता श्वेताने प्रियाला सगळं काही सांगायला घेतलेलं असतं. आणि हे सगळं ऐकूनच ना आता इकडे असणाऱ्या प्रियाला तर धक्का बसतो. प्रिया म्हणते की तू काम तर एक नंबर करते, असंच काम तुला करत राहायला हवं, कारण मला असं वाटलं की काम जर थांबलं ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तू मस्त लक्ष ठेवतेस. आणि मग आता ती मुलीबद्दल काही माहिती आहे का, नाही, तिचं कुटुंब कुठेही नाही आहे, त्यामुळेच आता तिच्या कुटुंबाची शोधाशोध सुरू आहे. कालच मधुभाऊ तिला विचारत होते, मग आता आपण त्या संधीचा फायदा करून घ्यायचा असं प्रिया म्हणत असते. मग प्रिया आता सांगत असते की प्लॅनिंग
प्लॅनिंग आता खूप झालं, आता काहीतरी आपल्याला जे समोर आहे ना ते करायची गरज आहे. मग नेमकं काय करायचं आहे मी तुला सांगेन. काय करायचं आहे ते मी बरेच पर्याय ना आता शोधून काढायचं ठरवलं आहे, कारण मी आता अशीच थांबणार नाही आहे. काही झालं तरी मी या सगळ्या गोष्टी शोधून काढेनच. असंही आता इकडे प्रिया जी आहे ती बोलत असते, कारण सायली अर्जुनच्या आयुष्यात खूप दिवस झाले सगळं काही चांगलं चाललं आहे, पण आता नाही. आता इथून पुढे सायलीच्या आयुष्यात ना काही चांगलं होऊ देणार नाही आहे मी, असंही आता ठरलेलं असतं. ते दुसरीकडे आता त्या श्वेताने सगळ्या काही गोष्टी सांगून होतात. मग दुसरीकडे आता जी प्रिया आहे ना ती आता हवालदाराला सांगत असते की पटकन ना मला ना इथे सचिनला बोलवलं आहे असं सांग. मग सचिन येताना त्या माणसाला सुद्धा घेऊन येईल ही माहिती असतं. मग आता पूर्ण तयारी जी आहे ती आता झालेली असते. तेच आता पूर्ण तयारी झालेली असतानाच ना इथे श्वेता जी आहे ती म्हणत असते की चल मी आता येते, कारण मला पुढची माहितीसुद्धा काढायची आहे. मग आता पुढची माहिती ही काढायची आहे हे सांगितल्यानंतर ना आता प्रिया ही श्वेताचा निरोप घेते आणि तिकडनं जायला निघते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी तर अशा पद्धतीने होत असतात. तेच आता सायली सांगत असते की पण ती बाहेर का आली आहे, काही कारण कळलं का. मग आता ती का आली आहे त्याचं कारण मात्र आता कळलेलं असतं. ते म्हणजे चैतन्य सांगतो की तिच्या पोटात दुखत आहे आणि त्यामुळेच ती आता बाहेर आलेली आहे. हे ऐकल्यानंतर तर आता सायली म्हणत असते की झाले का, पुन्हा तिचे नाटकं सुरू झाले का. हे सगळं काही तिचं नाटक आहे मला आत्ता कळतंय, पण आता तिला सोडणार नाही. खरं तर आता जेव्हा चैतन्य त्या जेलर मॅडमसोबत बोलत होता ना तेव्हाच हे सगळं झालं होतं आणि त्या मॅडमनेच आता चैतन्यला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. इकडे आता जेव्हा सायलीला या गोष्टी कळतात ना तेव्हा तिला मात्र धक्का बसतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी प्रिया मुद्दामून करते यावर पूर्णपणे त्यांची खात्री असते. प्रियाला जर बाहेर यायचं असेल ना तर ती कुठच्याही थराला जाते. तिला ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ती करून दाखवतेच, असंही आता माहिती झालेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुन सायली आता म्हणत असतात की ही गोष्ट आपल्याला कळली आहे, पण ही गोष्ट बाकी इतर कोणाला कळता कामा नये, म्हणजे खास करून अश्विनला, नाहीतर अश्विनला या सगळ्याचा त्रास होईल असंही आता विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता काळजी करू नका, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अश्विनला कळणार नाही, पण आपल्याला माहिती आहे ती मुलगी ना त्रास देण्यासाठीच, आपल्याला खूप जास्त काहीतरी होण्यासाठीच हे सगळं करत आहे, पण आपणही या गोष्टी सोडायला नकोत असंही आता म्हटलं जातं. पण आता इथे सायली म्हणत असते की अश्विन भाऊजींना हे जर कळलं तर त्यांना त्रास होईल. तेवढ्यातच अश्विन तिथे आलेला असतो आणि अश्विन म्हणतो मी सगळं बोलणं ऐकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ती आली काय नाही आली काय मला काही फरक पडत नाही, तिचं काय व्हायचं आहे ना ते होऊ दे, पण माझ्या बाबतीत ना काही चुकीचं होणार नाही असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर इकडे आता अश्विन जो आहे तो रूममध्ये निघून जातो. अश्विनची चिडचिड जी आहे ती वाढत चाललेली असते हे घरात सगळ्यांना समजतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्रिया बसलेली असते आणि प्रियाला आता विचार येत असतात मनामध्ये की काय करावं लागेल, कसं करावं लागेल, कारण प्रियाला ना थोडी भीती वाटत असते कसं मॅनेज होईल. तेवढ्यातच ना सचिन राकेश सगळेजण आलेली असतात. सचिन राकेश जेव्हा येतात तेव्हा मात्र आता तिथे हवालदार असते ना ती बोलत असते मी बाहेर थोडं लक्ष ठेवते, तोपर्यंत तुम्ही बोलून घ्या, कारण इथे जास्त माणसं एका वेळेला आलेत ना त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तेच आता दुसरीकडे सचिनने येताना एका माणसाला आणलेलं असतं, म्हणजे तो माणूस जो आहे ना तो मॅनेज केलेला असतो. तो माणूस जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता म्हटलं जातं की आम्ही ना जरा कामासाठीच आलो आहोत. मग सचिन त्याची ओळख करून देतो. मग प्रिया जी आहे ती म्हणत असते की हा माणूस काम आपलं नीट करेल ना, तुला काय खात्री आहे ना या सगळ्याची. मग आता हो हा माणूस आपलं काम ना एकदम 100% करेल, मला पूर्णपणे खात्री आहे. मग आता इथे तर आपण आहोत, पण मला असं वाटतं ना की अण्णा आणि त्यासोबत नागराजसुद्धा असायला हवा. मग नागराज काका कुठे आहे. अरे नागराज काका जेलमध्ये आहे हे विसरतेस का तू, पण माझ्यासारखं प्लॅनिंग करून तोही तर बाहेर पडूच शकतो ना. मग तेव्हाच ना राकेश म्हणत असतो की हे कसं शक्य आहे. मग आता तेव्हा प्रिया म्हणत असते की मी तुझ्यासमोर जी बसली आहे ना ममद्या, तीसुद्धा एका जेलमधून सुटलेलीच मुलगी आहे, तरीसुद्धा मी आलीच आहे ना. मग काय झालं असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इथे पाहायला मिळत असतं की मॅडम तुम्ही काळजी करू नका. मग आता जी मुलगी आश्रमात असते ना तिचे काका वगैरे किंवा फॅमिलीमधले मेंबर्स म्हणून यांची ओळख करून देण्यात येत असते. म्हणजेच आता हेच जे आहेत त्यांना आता आपण तिथे न्यायचं आहे. मग आश्रमामध्ये जाण्यापूर्वी त्यांना पूर्ण ट्रेन करा असं देखील आता सांगितलं जातं. तेच आता ही जी मुलगी आहे ना आश्रमातली ती आपला मोबाईल
मोबाईल शोधत असते. तेवढ्यातच श्वेता तिथे येते आणि श्वेता तिला म्हणत असते की काय झालं. मग आता दीदी म्हणते की काही नाही. मग ती तिच्या बॅगेत ना हळूच मोबाईल काढून तिला देते आणि तिला म्हणत असते की तो फोन इथे तिथं टाकायची काय गरज आहे. आणि मग आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर तिने हळूच मोबाईल दिल्यावर इकडे आता कुठेतरी जाऊन ना बरं वाटायला लागतं तिला. मग आता ती श्वेताकडे बघत असते आणि त्या श्वेताला सांगत असते की काही झालं ना तरीसुद्धा तुला आता स्वतःकडे जरा लक्ष द्यायला हवं ना, अजूनही तू तेच करतेस असंही आता म्हटलं जातं. तेच इथे आता आश्रमामध्ये काका आलेले असतात आणि काकांनी येताना ना आश्रमात अजून 2 मुली आणलेल्या असतात, ज्या त्यांना मंदिराजवळ आणि एक ना कुठेतरी रस्त्यावरच भेटलेली असते. त्या दोन्ही मुलींना जेव्हा आता आश्रमात आणलं जातं तेव्हा आता त्या दोन्ही मुली संपूर्ण आश्रम बघत असतात. इकडे आता सचिन प्रियाला म्हणत असतो की नागराज काकांचं बघता येईल, कसं मॅनेज करता येईल ते, पण परंतु महिपतचं म्हणजेच अण्णांचं काही माहीत नाही, कारण त्यांना आता सगळीकडेच अशी जायची परवानगी आहे की नाही या काही गोष्टी कळत नाही आहेत. त्यामुळे आता थोडा अभ्यास करावा लागेल, त्या सगळ्या गोष्टीचा परमिशन घ्यावी लागेल असंही आता सचिन म्हणत असतो. पण त्याच वेळेला इथे असणारा हा जो सचिन आहे ना तो मात्र प्रियाला सांगत असतो की नागराज काकाला बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न तर करायलाच हवेच, तेव्हाच आपलं प्लॅनिंग जे आहे ते सक्सेस होणार आहे. राकेशलाही आता सांगितलं जात असतं, पण राकेश ना खरंच वेडा असल्यामुळे राकेशला काही गोष्टी ना लवकर समजत नसतात आणि म्हणूनच मग आता इकडे असणारी प्रिया जी आहे ती मात्र त्याला आता बडबड करू लागते. ती त्याला म्हणत असते की तुला ना कोणत्याच गोष्टी ना व्यवस्थित जमू शकत नाही आणि त्यामुळे ना मलासुद्धा ना एक्स्ट्रा तुझ्यासमोर ना एनर्जी वाया घालवायची नाही आहे असंही आता म्हटलं जात असतं. मग इकडे प्रिया जी आहे ती म्हणत असते की समजतायत ना काही गोष्टी, त्या काही गोष्टी ना व्यवस्थित मॅनेज व्हायला हव्यात. मॅनेज जर काही गोष्टी झाल्या नाही ना तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. सचिन म्हणत असतो की नको टेन्शन घेऊस तू, आपण करू ह्या गोष्टी मॅनेज आणि मग या सगळ्या काही गोष्टी मॅनेज करू आपण असं सांगितल्यानंतर प्रिया म्हणत असते की ह्या माणसाला खरं तर ना चांगलं ट्रेन करण्याची गरज आहे, नाहीतर या माणसाकडनं जर काही चुका झाल्या ना तर आपल्याला जाऊन प्रॉब्लेम होणार आहेत. तू त्याची काळजी करू नको, या माणसाला कसं मॅनेज करायचं, कशा सगळ्या काही गोष्टी करायच्या ना हे सगळं काही तू माझ्यावर सोड, मी बघतो हे सगळं काही असंही आता म्हटलं जातं. मग तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रिया आता म्हणत असते की मी ना अशा काहीच गोष्टी ज्या आहेत ना त्या सोडणार नाही आहे, कारण जर अशा गोष्टी सोडल्या ना तर आपल्या हातातनं ना सगळंच निसटून जाईल, पण ते असं सहजासहजी ना मी काहीच हातातनं सोडणार नाही आहे आणि यासाठी ना मी जे वाटेल ना तितकी प्रयत्न करायला तयार आहे असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता इकडे जे मधुभाऊ आहेत ते मात्र मधुभाऊ आता त्या दोन्ही मुलींना विचारत असतात की तुम्ही नेमक्या कुठच्या आहात, काय आहात. मग त्या दोन्ही मुली सांगत असतात की आमचे घरातले कोणीसुद्धा नाही. मग तेव्हाच ना तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बिनधास्तपणे ना इथे राहू शकता, तुम्ही कुठेही जायची गरज नाही आहे, आजपासून ना हे घर तुमचं असंही आता त्यांना म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्या मुलींना विचारल्या जातात पण त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसते, मग त्यामुळेच त्यांना आता सांगितलं जातं की तुम्ही इथे थांबा, काही गरज नाही आहे कुठेही जायची, पण काही जर असेल तर तुम्ही आमच्याशी शांतपणाने बोला, हेही आता सांगितलेलं असतं. आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता म्हटल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायलीला फोन लावून द्यायला सांगितलं जातो, कारण सायलीला फोन लावून आता या सगळ्या काही गोष्टी मधुभाऊंना सांगायच्या असतात, कारण मधुभाऊंना असं वाटत असतं की आता सायलीकडे जबाबदारी दिली आहे ना मग एकूण एक गोष्ट जी आहे ती सायलीलासुद्धा सांगणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच ना मग आता ते म्हणत असतात की एक काम कर, पहिल्यांदा ना सायलीला कॉल कर, म्हणजे सायलीला कॉल केला ना तर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील, हेही आता म्हटलेलं असतं. मग त्याच वेळेला आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीला कॉल वगैरे करायला सांगितला जातो. सायली जी आहे ना ती ऑलरेडी ना रूममध्ये असते. सायलीला कळत नसतं की या प्रियाची सुटका झाली, पण ही प्रियाची सुटका का बरं झाली असेल, या काही गोष्टी ना नको असतात तिला, कारण तिला ना राग येत असतो, कारण ती विचार करत असते की हिला असं सहजासहजी सोडलं ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हा प्रॉब्लेम होऊ नये ना असंच वाटत असतं सायलीला. तेवढ्यातच ना मधुभाऊंचा फोन आलेला असतो आणि मधुभाऊंचा फोन आल्यामुळे ना सायली जी आहे ती मात्र
मात्र आता लगेचच कॉल रिसीव करते. मधुभाऊ आता सायलीला म्हणत असतात, अगं साऊ, जरा ना आश्रमामध्ये 2 मुली नवीन आल्या आहेत. 2 मुली नवीन आल्या आहेत कोण, असंही आता विचारलं जातं. मग तेव्हाच ना मधुभाऊ सांगत असतात की आपल्या काकांनी ना 2 मुलींना आणलं आहे. त्यांच्याबद्दलची सगळी माहिती तर काढायची आहे. तू आलीस की सगळी माहिती त्यांच्याकडनं काढून घे, सगळ्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलून घे, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेच आता या सगळ्या काही गोष्टी म्हटल्यानंतर हो हो मी करेन हे सगळं काही मॅनेज, असं देखील आता इथे असणारी सायली सांगत असते. श्वेताला फोन द्या ना जरा, असं बोलून ती श्वेताला फोन द्यायला सांगते. मग श्वेता आता फोनवर बोलत असते. श्वेता म्हणत असते की बोल ना सायलीताई, काय झालं. मग आता सायली तिला सांगत असते की बघ, मी येईनच तोपर्यंत, पण तोपर्यंत ना तू एक काम कर, पहिल्यांदा ना आता त्या दोन्ही मुलींची सगळी माहिती काढून घे आणि ती सगळी माहिती काढून झाल्यानंतर ना आधी पहिल्यांदा नोट डाऊन करून घे ह्या सगळ्या काही गोष्टी. मग आता श्वेतावर ही जबाबदारी दिली आहे म्हटल्यावर श्वेताला तर हे सगळं करायचंच आहे. आणि वर आता श्वेता जी आहे ती म्हणत असते की मी तर या गोष्टी बरोबर करेन, कारण मला ह्या सगळ्या काही गोष्टींची माहिती जी आहे ती शेवटी काढून द्यायचीच तर आहे ना प्रियाला, आणि त्याचसाठी ती आता काही म्हणून करायला तयार असते. तेच आता दुसरीकडे नागराजला सुद्धा आणलेलं असतं आणि नागराजला सुद्धा समोर आणल्यामुळे ना आता नागराज जो आहे तो सुद्धा आता प्लॅनिंग करत असतो प्रियासोबत. आता ह्या दोघांचंही प्लॅनिंग सुरू असतं आणि जेव्हा दोघांचंही प्लॅनिंग सुरू असतं ना तेव्हा मात्र प्रियाने पूर्णपणे सूड घ्यायचा हे ठरवलेलंच होतं आणि त्याचसाठी तिच्या ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग चालू असतं. तेच आता सायली आता आश्रमात आलेली असते आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित बघत असते, कारण तिच्यावर आता जबाबदारी असते ना म्हणून. मग तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.